नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 15 जून पर्यंत पवित्र पोर्टलवरती संस्थेची रजिस्ट्रेशन कंप्लीट होणार आहे. त्याच्यानंतर आवश्यकता वाटल्यास डेट एक्सटेंड होऊ शकते. मात्र त्यानंतर विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम देण्याची प्रोसेस चालू होणार आहे. पण सध्या शिक्षण विभागासमोर 3 महत्त्वाचे प्रश्न आहे. तुम्ही पण हे प्रश्न नीट ऐका, मी जे सांगतोय ते नीट विचार करा आणि मग कमेंटमध्ये मला सांगा की हे योग्य आहे की नाही. प्रश्न मी सांगत असताना 3 प्रश्न एक्सप्लेन पण करतो मी की काय मोठे प्रश्न आहे. याच्यावरती शिक्षण विभागाला निर्णय घ्यावाच लागणार आहे. निर्णय घेतल्यानंतरच ही प्रोसेस पुढे जाणार आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत पवित्र पोर्टलला विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम देणं सुद्धा ओपन होणार नाही. आता मी जे सांगतो नीट लक्ष देऊन ऐका, कान उघडे ठेवून ऐका, कॉन्सन्ट्रेट होऊन ऐका मी काय सांगतोय. 3 महत्त्वाचे प्रश्न कोणते. पण तिकडे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे. इग्नाइट अकॅडमी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आलेली आहे. यासाठी मेंटॉरशिप बॅच चालू केली आहे. तुम्ही जॉईन करावे असं अजिबात नाही. याचे युट्यूबवरती पण लेक्चर असणारच आहे. मी तुम्हाला माहिती देणारच आहे, फक्त ती स्कॅटर्ड आहे. तुम्हाला जर सिक्वेन्सनी हवी असेल तर तुम्ही इथे जॉईन करू शकतात. अदरवाईज युट्यूबला पण अवेलेबल आहे. प्राधान्यक्रमापासून नियुक्ती होईपर्यंत पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला ह्या बॅचमध्ये आहे. त्याचबरोबर टीटी प्लस सीडीच्या बॅचेस पण आपण चालू केलेल्या आहेत. सीडची एक्झाम 6 सप्टेंबरला तुमची असणार आहे. त्यासाठी तुम्ही तयारी करू इच्छित असाल किंवा तुमचे मित्र कोणी असेल तर त्यांना नक्की कळवा. आपली बॅच ही चालू झालेली आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला मराठी आणि हिंदी या भाषेमध्ये शिकवलं जाणार आहे. पीपीडी स्वरूपातल्या नोट्स आहे. टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. 1-to-1 काउन्सिलिंग पण अवेलेबल असणार आहे. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. टेट 2022 जी शिक्षक भरती झाली निवड यादी रिवाइज करण्याबाबत. आता तुम्हाला माहिती असेल की रिवाइज करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने नुकताच एक निर्णय दिला. आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला म्हणजे काय, 2022चे जे स्टुडंट आहे त्या स्टुडंटनी याचिका टाकली होती कोर्टामध्ये आणि ह्या याचिकेचा निर्णय जो सुप्रीम कोर्टाने दिलाय तो निर्णय आहे की या विद्यार्थ्यांना अन्याय होत आहे, ह्या विद्यार्थ्यांना इथे संधी द्यावी. म्हणजे काय, जो 55-60% मुद्दा आहे बघा, मागच्या भरतीमध्ये 2022 मध्ये काय घडलं होतं. 2022 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना टीईटी किंवा सीटीईटीला 55% मार्क असतील, जे की कॅटेगरीमधून बिलॉंग करतात, 55 म्हणजे 82 ते 89च्या दरम्यान मार्क असतील, अशा उमेदवारांना 2022च्या शिक्षक भरतीमध्ये ज्या जागा देण्यात आल्या होत्या त्या जागा फक्त आणि फक्त कॅटेगरीच्या दिल्या होत्या. ओपनच्या जागा त्यांना दिल्या नव्हत्या. म्हणजेच याचा अर्थ ओपनचा कट ऑफ जर बघितला 2022ला तर तो कमी लागला. तर त्याचं कारण हेच आहे. मग इथे हे विद्यार्थी कोर्टामध्ये गेले. कोर्टात त्यांनी आपली बाजू मांडली. त्यांनी सांगितलं की पात्रता परीक्षा आहे. पात्रता परीक्षा असताना इथे आम्ही पात्र जर झालो असो टीईटी किंवा सीटीटी तर आमचा विचार हा टेटसाठी करण्यात यावा. मग टेटसाठी करण्यात येताना आमचा विचार असा विचार नाही करायला पाहिजे होता की 55% पडले म्हणूनच तुम्हाला आम्ही फक्त इथे टेटच्या मार्फत शिक्षक भरतीमध्ये फक्त कॅटेगरीच्या जागा देऊ. आणि जर तुम्हाला 60% असते तर तुम्हाला आम्ही जागा ओपन प्लस कॅटेगरी दोघे दिल्या असत्या. बरोबर आहे. मग याच्यामुळे काय झालंय, बरेचसे उमेदवार असे होते की जे चांगले मार्क असून सुद्धा ओपनच्या जागा नसल्यामुळे कॅटेगरीच्या जागा मिळाल्या. जसं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. ए नावाचा विद्यार्थी आहे. हा ए नावाचा विद्यार्थी यांनी एक्झाम दिली. हा कॅटेगरीमधनं टीईटी पास आहे. कॅटेगरीमधनं टीईटी त्याला म्हणूया आपण 82 मार्क पडले आणि टेटला याला चांगले मार्क पडले. बघा, टेटला याला असं म्हणूया 160 मार्क आहे. पण जेव्हा हा टेट मधून शिक्षक भरतीला गेला तेव्हा याला जागा जी मिळाली ती फक्त कॅटेगरीचीच मिळाली. याचं झालं सिलेक्शन. पण याच्या पाठीमागे जे विद्यार्थी होते ह्याच कॅटेगरीमधले, उदाहरणार्थ 145 मार्काचा उमेदवार होता, हा याच्यामुळे हा सिलेक्ट झाला नाही. का सिलेक्ट झाला नाही, कारण याचा विचार जर ओपन मध्ये केला असता, कॅटेगरी ऐवजी ओपन मध्ये केला असता तर साहजिक आहे कॅटेगरीची ही जागा काय झाली असती, रिक्त झाली असती. आणि ही जागा रिक्त झाली असती तर ती कोणाला मिळाली असती, त्याच्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळाली असती. सो मग हे विद्यार्थी ज्यांचं सिलेक्शन झालं नाही आणि ज्यांचं होऊ शकत होतं पण ह्या निर्णयामुळे नाही झालं, त्यामुळे कोर्टात गेले आणि कोर्टाने निर्णय दिला की या विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला, याद्या रिवाइज करा. हा झाला पहिला मुद्दा. पडतो का, समजतो का, मला कमेंटमध्ये कळवा. मग आता कोर्टाने निर्णय दिल्यानंतर सुद्धा 2 महिने झाले. काय झाले, 2 महिने झाले अजूनही शिक्षण विभाग किंवा सरकार याच्यावरती रिवाइज याद्या किंवा जो काय निर्णय घ्यायचा त्यावरती काही अपडेट त्यांच्याकडनं आलेलं नाही. इव्हन त्यांचं सर्क्युलर परिपत्रक पण नाही. म्हणजे सरकार पुढे सध्या किंवा शिक्षण विभागाकडे हा प्रश्न उभाच आहे
कोणता की 2022 मध्ये जवळपास काही आता मुलांनी मला मेसेज केले 31,000 विद्यार्थ्यांची शिक्षक म्हणून नियुक्ती झाली, जे शिक्षण सेवक आहे. आणि जे आता मी 31,000 काही ठिकाणी 18,000 मी म्हटलेलं आहे बघा, 18,000 2 वर्ष यांनी काय केलं, शिक्षण सेवक ऑलरेडी कंप्लीट केलेलं आहे. आणि आता रिवाईज जर याद्या केल्या तर महागोंधळ होणार आहे. आता नेमकं याच्यातनं सरकारला योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे. बघा मी बोलतोय म्हणजे करायला पाहिजे करायला नाही पाहिजे असं मी बोलतच नाहीये. हा सरकार पुढे शिक्षण विभागापुढे प्रश्नचिन्ह आहे की कसं करायचं आता हे कसं करायचं, हा प्रश्न सरकार पुढे आहे. आता त्यात दुसरा मुद्दा हा आहे की रिसेंटली मंत्रिमंडळाने निर्णय दिला कॅटेगरीच्या उमेदवारांची निवड कशी होणार. मंत्रिमंडळाचा निर्णय त्यांनी घेतला आणि परत त्याला स्थगिती पण आणली. आता निर्णय घेतला त्याच्यानंतर बरेचशा उमेदवारांनी बऱ्याचशा संघटनांनी त्याला विरोध केला. यांनी काय निर्णय घेतला, जर वयाधिक उमेदवार असेल, जर अटेम्प्ट त्यांनी जास्त अटेम्प्ट केले असेल, जर तो कट ऑफ हा ओपन मधून जात नसेल, म्हणजे एखाद्या एक्झामचा फॉर्म भरत असताना सपोज त्यांनी पूर्वपरीक्षा दिली आणि पूर्वपरीक्षा तो वयाधिक आहे म्हणजे 38+ आहे, अटेम्प्ट त्याने ओपनला सपोज युपीएससीला 6 असतात पण तो 6+ अटेम्प्ट वाला आहे, कॅटेगरीमधून आहे, कट ऑफ हा कॅटेगरीतून गेला असेल तर ह्या उमेदवाराचा विचार निवड यादीसाठी किंवा मुख्य परीक्षेसाठी किंवा निवडीसाठी कशातून करावा, फक्त कॅटेगरीतून करावा असं मंत्रिमंडळाने मध्यंतरी निर्णय घेतला होता. त्यावरती संघटनांनी त्याला अपोज केलं आणि त्यानंतर परत स्थगिती आणली. स्थगिती आणून 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या, एक म्हणजे विधी व न्याय विभागाला आम्ही विचारणार आहोत असं सांगितलं आणि महाधिवक्ता जो आहे त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, त्याच्यामुळे आम्ही स्थगिती आणली असं सांगितलं सरकारने. आता हा निर्णय का घेतला सरकारने तुम्हाला पण कल्पना आली असेल. शिक्षक भरतीचा एवढा मोठा गोंधळ आहे, म्हणजे रिवाईज करण्यासंदर्भात गोंधळ म्हणजे किचकटपणा आहे. त्यातलं कुणावर तरी काय म्हणजे आपण कोणाला तरी असं वाटू शकतं माझ्यावर अन्याय झाला, कोण वाटू शकतं माझ्यावर न्याय झाला वगैरे वगैरे. आता हे होणारच आहे, कारण जे आता ऑलरेडी शिक्षण सेवक या पदावर आहे त्यापैकी 10 जर असेल तर 2 जणांना कदाचित सोडावं लागेल ते पद, 8 जणांना कंटिन्यू राहील पण तेही वेगळ्या ठिकाणी जाऊ शकतात रिवाईज जर याद्या केल्या तर. मग याच्या हा जो काय म्हणा गोंधळ आहे किंवा हा अस्ताव्यस्तपणा हा कसा पद्धतीने हँडल करायचा हे शिक्षण विभागापुढे मोठा प्रश्न आहे. तुम्हाला याचं उत्तर सापडत असेल की शिक्षण विभागाने कसं करावं, मग मला कमेंटमध्ये कळवा. तुमचे काही सजेशन असेल कमेंटमध्ये कळवा. तिथे बसलेले सगळे प्रशासकीय अधिकारी उच्च लेवलचे नक्कीच ते विचार करतील आणि योग्य निर्णय घेतील, पण तुमच्याकडनं काय सजेशन मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा झाला दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न आता महत्वाचा आहे. हा तिसरा प्रश्न ह्या 2 प्रश्नांवर डिपेंड आहे. आता मला सांगा, शिक्षक भरती जी 2025 ची राबवायची आहे, विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम द्यायचा आहे. मग प्राधान्यक्रम देण्यासाठी त्यांना कोणत्या संस्था इथे यायला हव्या, कोणत्या संस्था, कोणत्या जागा त्यांना यायला हव्या. उदाहरणार्थ मी म्हटलं की ए नावाचा विद्यार्थी आहे आणि XYZ नावाची संस्था आहे. ओके, ह्या संस्थेमध्ये जागा आहेत फॉर एक्झाम्पल 2 आणि ह्या 2 ज्या जागा आहेत ना ह्या फक्त आणि फक्त असं म्हणूया आपण कॅटेगरीसाठी आहे, किंवा असं म्हणूया आपण ह्या फक्त आणि फक्त ओपन साठीच आहे. ओपन साठी 2 जागा आहे आणि दुसरी अजून जागा 2+2 मी करतो. ओबीसी साठी 1 जागा आहे, ओबीसी साठी 1 जागा आहे आणि EWS साठी 1 जागा आहे. आता मला सांगा, इथे SCचा एक उमेदवार आहे. हा झाला ए नावाचा विद्यार्थी, त्याला फॉर्म भरायचा आहे. हाच उमेदवार येतो, हा ए नावाचा विद्यार्थी आहे आणि हा कॅटेगरी बिलॉंग करतो. बघा हा कोणत्या कॅटेगरीतनं बिलॉंग करतोय, उदाहरणार्थ हा कॅटेगरीतनं बिलॉंग करतोय ST. आता ST ला तर जागाच नाहीये आणि हा जो उमेदवार आहे याला TET किंवा सीटचा विचार करता हा कॅटेगरीमधून पास आहे, याला 82 मार्क आहे आणि टेटला याला चांगले मार्क आहे. टेटला याला म्हणून आपण 175 मार्क आहे. पण इथे तर जागा SC ला दिसत नाहीये ऍड मध्ये. मग जर SC ला जागा नाही तर हा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकत नाही का. मग प्राधान्यक्रम देताना त्या उमेदवाराला XYZ संस्था द्यायची की नाही प्राधान्यक्रमामध्ये. मग याच्यासाठी ठरवावं लागेल की ह्या विद्यार्थ्याला का द्यावं. तर याच्या पाठीमागचे जे 2 निर्णय आहे, पहिला म्हणजे 55-60% निर्णय जो की आता लागू करायचा म्हटलं तर त्या याद्या रिवाईज करून त्यांना पण योग्य न्याय द्यावा लागेल. मग त्यांचा निर्णय झाल्यानंतर इकडे निर्णय द्यावा लागेल, किंवा ऍटलिस्ट रिवाईज करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या ऍटलिस्ट तुम्ही आता त्याच्याबरोबर सर्क्युलर देऊन टाका, काहीतरी काढा, आम्ही करणार आहोत, करत आहोत वगैरे वगैरे. ते जर करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी उपस्थित असणारे जे शिक्षक आहे जे बाहेर पडू शकतात काही, किंवा काही इन पण होऊ शकतात.
सपोज आत्ताच्या शिक्षक भरतीमध्ये ते विद्यार्थी आहेत, चांगला स्कोर असेल तर आत्ताच्या भरतीमध्ये पण सिलेक्ट होऊ शकतात, ते पाठीमागच्या रिवाइज यादीमध्ये पण सिलेक्ट होऊ शकतात. मग आता जर ते सिलेक्ट झाले तर आत्ताच्या काही विद्यार्थ्यांवरती म्हणून त्यांना जागा मिळत असणार सुद्धा त्यांना मिळणार नाही. मग पण ती यादी जर रिवाइज केली पाठीमागची आणि काही उमेदवार तिकडे जर गेलेत त्या यादीमध्ये, त्या शिक्षक भरतीमध्ये जर नियुक्ती होत असेल, निवड होत असेल, तर विनाकारण ही जागा नको अटकायला, ते तिकडे जातील. बरोबर आहे. दुसरं, हे विद्यार्थी तिकडे जर नाही गेले तर त्या जागा रिक्त जर राहत असेल तर त्या इथे ओढता येतील, इथे घेता येतील बिंदू नामोली पद्धतीने. म्हणजे हे सगळंच आहे. याच्यातनं मी सांगतो तुम्हाला 1000-2000 कमीत कमी जागा रिक्त राहू शकतात आणि त्या जागा इथे येऊ शकतात. म्हणजे हा तुम्हाला समजतं मी काय म्हणतोय. ते विद्यार्थी जे 1000-2000 ज्यांना जागा ती मिळत होती पण मिळाली नाही, का बरं नाही मिळाली? त्यावेळेच्या शिक्षक भरतीच्या निर्णयामुळे. ती 2000 विद्यार्थी म्हणूया आपण, ते जर त्यांना हा निर्णय लागू झाला तर हे तिकडे जाऊ शकतात वर्ग. नाही लागला लवकर तर ते विद्यार्थी आता कॉम्पिटिमध्ये आहे तुम्हाला. हा सगळा म्हणजे मला काय म्हणायचं की विद्यार्थी म्हणून तुम्ही विचार करा की विद्यार्थी विद्यार्थ्यालाच जागा देत नाहीये किंवा विद्यार्थी जागा अडवतोय. सो असं होऊ नये. सर्वांना त्यांच्या न्यायानुसार, त्यांच्या मेरिटनुसार जागा मिळाल्याच पाहिजे. फक्त यांनी काय होते, कुरघुडी होते, तू त्याला कोणालाच मिळत नाही जागा, ना तुला ना मला. मग असं होऊ नये यासाठी शिक्षण विभागाला हा पण मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे. आता हा निर्णय जर त्यांनी घेतला की कोर्टाने सांगितलं 55-60% निर्णय लागू नये, हा निर्णय जर ते घेतला तर मग पाठीमागच्या यादी रिवाइज लवकर केल्या तर इथे उमेदवार तिकडे जातील ना, किंवा तिकडे गेले तर ह्या जागा रिक्त होतील, आणि किंवा नाहीच गेले तर त्या रिक्त राहिलेल्या जागा इकडे वर्ग होतील ना. दोघांपैकी होणार की नाही? समजते मी काय बोलतोय तुम्हाला? थोडं किचकट समजायला बघा. तर ह्या गोष्टी जर झाल्या लवकर तर नक्कीच फायदा होणार आहे. म्हणजेच हा निर्णय घेण्याच्या अगोदर त्यांना या निर्णयावरती मंत्रिमंडळाचा जो काय निर्णय आहे त्यांनी होल्डवर ठेवला तर वेल अँड गुड, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण जर आणलाच तर तो निर्णय इथे पण मग चाचणी परीक्षा लागू होईल का, पूर्व परीक्षा लागू होईल का, पात्रता परीक्षा लागू होईल का, हा पण शिक्षण विभागाला निर्णय घ्यावा लागेल यांच्यावरती. पुढे यांचा निर्णय जर आला तर पुढे निर्णय घ्यावा लागेल. कोर्टाच्या निर्णयानुसार त्यांना याद्या रिवाइज करायच्याच आहे. मग लेट का करतात? लवकर जर झाल्या तर याचा तुम्हाला कळते मला काय सांगायचं. या शिक्षक भरतीमध्ये बऱ्याचशा उमेदवारांना याचा फायदा होणार आहे. आता हे 3 मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचले का, समजले का, की अजून एक्सप्लेन करू? मला कमेंटमध्ये कळवा. मी जे मुद्दे तुमच्यासमोर मांडले ना, अतिशय व्यवस्थित मुद्दे मांडलेले. तुम्ही नीट जर विचार केला तुम्हाला समजेल की याच्यामध्ये तथ्य आहे. तुम्ही नीट जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला सापडेल की यामध्ये शिक्षक भरतीच्या जागा वाढणारच आहे आणि फायदेशीर असणाऱ्या उमेदवारांसाठी. येत्या लक्षात, जसं केंद्र प्रमुखाचा आहे, लवकर जर त्यांना नियुक्ती दिली तर 2400 जागा रिक्त होत आहे, तसं इथे सुद्धा जर ते केलं तर नक्कीच याचा फायदा ह्या अभियोग्यता धारकांना होणार आहे. आता हे कितपत तुमच्यापर्यंत पोहोचतं मला कमेंटमध्ये कळवा. समजलं असेल तर लाईक करून इतरांना पण शेअर करा, त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा. आणि असेच अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस, टीईटी असेल, सीईटी असेल, टेट असेल किंवा इतर बॅचेस असेल तर त्या नक्की सजेशन द्या. अधिक माहितीसाठी तुम्ही ह्या नंबरला कॉल करू शकता, अदरवाईज ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच पण जॉईन करू शकता. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.